त्या काळची शौचालयाची सोय. इकडे धान्य गोटर असं धान्य वगैरे पिकल्यावर ना वर्षभर लागणारा धान्य हे साठवला जायचा. इतिहासात वास्तव छत्रपती शिवाजी महाराज यांचे 8 राण्या होत्या, तर त्यांचे महाल हे बघा. पाणी इकडे आणून याच्यात ओतायचे पहिला पाणी आणि इथनं पाणी प्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्नानगृह. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली मुद्रा म्हणजे होन आणि शिवराई ते छापायची व्यवस्था इथे केलेली होती. वर इलो बघा आम्ही, हळूहळू तुमका आम्ही दाखवू. हा आहे महाराजांचा खलबतखाना. ह्यो असा ना तो होळीचो मांड असा. ही त्यावेळेची बाजारपेठ असा. लोक ना घोड्यावर बसून बाजार करायचे. ह्या तुमका चित्र दिसता खांबावर नागोबाचा. हिची पण एक ना कहाणी असा. असा टकमकटोक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. मंदिर शिवराजेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं. तर ना आपण ती रोपवेची तिकीट काढलेलं आणि किल्लो फिरासाठी ना एक तिकीट असता ती काढूची असता. ती 25 रुपये. आणि माझो फक्त VIP पास म्हणजे कायदेशीर असा असो का विषय नाही. तिकीटचे वगैरे पैसे फुकटचे घेतात भारत सरकार. पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ मुंबई. पायरे चढायचे लागतात म्हणून आम्ही रोपवे नेलं. म्हणजे मी तरी पण हे पायरे चढायचेच. रायगड फिरायचो असा ना त्याचा असा तिकीट येता 25 रुपये पर पर्सन. प्रत्येक व्यक्ती 25 रुपये. आणि AC पास काय असा या. ओके. एंट्री फी 20 आणि AC पास एकूण 25. किल्ल्याची माहिती संपूर्ण रायगड किल्ल्याची माहिती आहे लिहिलेली असा. मराठी भाषेमध्ये असा, हिंदी भाषेमध्ये असा, इंग्लिशमध्ये पण. जस्ट आम्ही इतक्याच चढलो आणि ह्याच्या पुढे अजून चढाचा धमाक झाला. तर सगळे म्हणतात टाक पिऊया. एक नंबर असा. पिऊक नाही तरी पण सांगतात एक नंबर असा. स्वप्न होता एक रायगडावर माराच्या आधी जायचा. पूर्ण झाला. आता परत कधी योग भेटांदे नाही तर नको भेटांदे काय विषय नाही. बघा आकडे बघा. माळला कडेवरती घेतलं. माय ममतेने कवटाळलं. मायचा हात फिरवला. पत्रा खाली घेतलं. दूध पाजलं. मात्र सकाळी महाराजांना समजली. समस्या 2 मागवली. पालखीने बसून दिला वरती आलेला आणि भर दरबारामध्ये 6000 लोकांच्या समोर मातेला साडी चोळी देऊन तुझं हिरकणीची गोष्ट सांगतो. महाराज म्हणले वाहिरा तू जावली तर सावला अंधार होता. आज उजेड आहे. आज मला गडाच्या कडून राहतो. मात्या म्हणते क्षमा करा. चावली उतरली तावली मासिक माझं हे तांडले करून घेतो. राजे मला तुम्ही आज उतर असेल. चला ह्या प्रवेशद्वार असा. प्रवेशद्वाराच्या समोर ह्या बघा. महाराजांची पहिली राजधानी तिथे महाराज राहिले 26 वर्ष. आणि या बाजूला इकडे या बाजूला खेड्यामध्ये आणि हा पोटलाचा डोंगर. इथून तोफा चढवल्या आणि रायगड किल्ला उद्ध्वस्त केला. समोर पोटलाचा डोंगर या बाजूला समोर हा पोटलाचा डोंगर इकडे या बाजूला बघा. ज्यावेळी इंग्रजांनी याचं ताबो घेतल्याने त्यावेळी आपल्या रायगडात आग लावलेल्यानी त्यावेळी हा प्रचंड असा नुकसान झालेला. त्यांची ही घरं इकडे बांधून दिलेली होती. राजदरबार इकडे राणी महल. ह्यो राणी महाल असा पूर्ण. तिकडे पुढे जावे नसेल. तर आम्ही गाईड करू शकत नाही तर आपल्यापर्यंत सगळी माहिती देतलो असा. त्यातल्या त्यात गाईड का देऊ शकत नाही तर आमका गाईड करूच होतो परंतु सहल वगैरे असा त्यामुळे गाईड उपलब्ध नाही आहेत. सहली खूप येले असतात मुलांची आणि त्यामुळे सगळे गाईड बिझी असतात त्यामुळे आमका गाईड मिळत नाही. हे अशी संडास होते इकडे आपल्याला. अच्छा. हल्ली तोडलेला. खालीकडनं पाणी वाचलं की डायरेक्ट खाली जायचं. त्या काळची
शौचालयाची सोय. ही शौचालयाची सोय केलेली होती त्या काळात. तर आता आपण सभागृहाकडे जातो. हे पायरे आधी लय ना उंच पुढे सून इलेलं असं धान्य कोठार बघूसाठी. तर प्रणय सर सांगा. इकडे धान्य कोठार असं याच्यात धान्य साठव केलं जायचं. तर इथे जर लागणारा धान्य होता किंवा इकडच्या लोक या 22 फूट खोल. आताच हाती आलेल्या बातमीनुसार हे आहे 22 फूल खोट धान्य कोठार. हे 20 मोबाईल खाली जात माझा रावण आणि पक्षा खाली जाशी. ह्या 15 फूट खोल याच्यात धान्य वगैरे पिकल्यावर ना वर्षभर लागणारा धान्य साठवला जायचा. वापर केला जायचा. ती दासींची घरा असं ती दासींचे वाडे आणि त्याच्यात थंय असं ती धान्य कोठार. ती आता आपण बघितलं इतिहासात वास्तव छत्रपती शिवाजी महाराज यांचे 8 राण्या होत्या. तर त्यांचे महाल हे बघा 1 2 3 4 5 6 आणि पुढे 7 आणि पर्यंत हा महाराजांचा राजवाडा आहे. तो 4 चौथऱ्या एका ओळीमध्ये एक शेवटच्या चौथऱ्यापेक्षा थोडा उंच आहे बघा है ना. आणि हे 4 चौथरे हे एका हाईटचे आहेत. त्याला म्हटलं जातं हा पूर्ण राजांचा राजवाडा. छत्रपती शिवाजी राजांचं शिवनेरी किल्ल्यावर दादा खाली उतरा. छत्रपती शिवाजी राजांच्या शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरात पडला आणि तो दिवस दुःखाचा ठरला तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि रयतेच्या राजाने अखेरचा श्वास या पहिल्या जोत्यावरती सोडला. हा महाराजांचा आहे बेजीत. महाराजांना किती वर्ष आयुष्य लाभलं? फक्त 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष बालपणामध्ये जातात. पुढले 30 वर्ष 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठं एक घर बांधू शकत नाही. पण राजांनी मनासारखं धन केलं. धनासारखे राजे झाले. राजांसारखी माणसांसारखा गड होता की अनेक राजे होऊन गेले. हो त्यांच्या बाप दादांच्या गाड्यावरती बसून पिण्याचं पाणी इकडे आणून याच्यात ओतायचे पहिला पाणी आणि इथनं पाणी प्यायचे लोक. अच्छा. पिऊचं पाणी हे उतरायचे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्नानगृह. हे राजांच्या इकडे पाण्याच्या टाक्या. जी पूर्वीची पाणकर लोक होती ना दादा ती कावड तर आपल्याला माहितीच होतं. कावडीने पाण्याने टाक्यातून स्टोअर करायचं या पाण्याच्या टाक्या. आणि इकडे महाराजांचं स्नानगृह, बाथरूम, अंघोळीची जागा. पावणे 500 वर्षापूर्वी पण स्वतःचे पैसे स्वतःच्या राजमुद्रा याच्या आतमध्ये तयार केले. त्याच्या एकदा आतून तुम्ही सध्या बघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली मुद्रा म्हणजे होन आणि शिवराई ते छापायची व्यवस्था इथे केलेली होती. टांगसाळं म्हणतात याला. तर किती वर इलो बघा आम्ही. हळूहळू तुमका आम्ही दाखवू रायगड. आपण बेडरूम महाराजांचा आपण बघितला. पण 2 नंबर चौथऱ्यावरती उभात ना याला म्हटलं जातं मुतपाकखाना. मूत म्हणजे आपलं तोंड आणि पाक म्हणजे पदार्थ बनवायची जागा. याला स्वयंपाकघर असं म्हटलं तर राजांचा तेव्हाचं किचन. आणि याच्या आतमध्ये आपल्या राजांच्या हे बाल्कनी, सज्जा गॅलरी, महाराजांना थंड हवा खाण्याची जागा. घराच्या समोरच्या बाजूला बघा गॅलरी असते बाल्कनी. तशी आपल्या ही राजांची बाल्कनी आहे. राजाला हवा खाण्याची जागा होती. आपण एकदा पुढे राजांच्या खंडखाना पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज ते हवा वगैरे घेण्यासाठी यायचे. याला म्हटलं जातं मुतपाकखाना. हे राजांचं स्वयंपाकघर आहे. म्हणजे आताच्या आपल्या घरात आले किचन.
किचन ओट्याच्या समोर आपण राजाचा सचिवालय, हे राजाचं पूर्णपणे ऑफिस, दफ्तर, खाना, जी न्याय निवाडा केला जायचा ना, तो ही सदर खुर्ची, त्याच्या पदराच्या पुढे हे ऑफिस होतं बघा. सदर मराठी भाषेमध्ये म्हणतात एखादा अनोळखी राजाला व्यक्ती मग ते आपल्या राजाच्या हॉल, आपल्या राजाची जी सदर होती, कायद्याचे जे काय असतील विषय तर त्या ठिकाणावरती राजा सॉल्व्ह सॉर्ट आउट करायचे म्हणून आहे, त्याला म्हटलं सदन, हायकोर्ट, हाय शिक्षण. ती आपण विटांची रूम टाकसाल ते बघितली सर, ही बाल्कनी बघितली आणि हा आयाताच्या खाली कड्याच्या उजव्या कोपऱ्यात 12 पायऱ्या सर. 12 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरलात की आडवा जाची रूम आहे, त्याला म्हणतात खलबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन, गुपित चर्चा करण्याची जागा. या गुप्त खलबतखान्याचे मेन प्रमुख बहिरूपी बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे प्रत्येक गडकिल्ल्यांची, गावांची, गडांची, खेड्यापाड्यात झालेल्या घडामोडीच्या जे काय असतील त्या बातम्या आणून महाराजांना ह्याच्या आतमध्ये शेअर करायचे म्हणून त्याला म्हटलं जातं खलबतखाना. सर समोर लाईटीचे पोल दिसते का? समोर एक लाईटीचा पोल, 2 आहेत बघा, छोटा मोठा. हा समोर खाली कडा गेल्या ना, हिरकाणी कडा आहे, जी आई, त्या आईची आपल्याला कथा. हा समोरचा शिवाजी महाराजांचा बाल्कनी, इथून महाराज हवा घेण्यासाठी वगैरे यायचेत. आणि हा आहे खलबतखाना. महाराजांच्या गुप्त बैठकी वगैरे या इथे व्हायच्या. इथून बघा ही एवढी मोठी वरती पायरी, सावकाश. आणि इथून हे खाली साधारण एक 8 पायऱ्या आहेत, या 4 आणि खालच्या 4. हा आहे महाराजांचा खलबतखाना. आता आम्ही समोर पुढे आलोत. जागा पण बघा, एकच माणूस जाऊ शकत होता. आता काय होणार त्याला? एकदम पूर्ण काळोख. तर हे बघू शकतास मुख्य दरवाजा. ह्या काय राज्याभिषेक इकडे झालो शिवाजी महाराज. इकडे घोडे बिडे सगळे सज्ज होते राज्याभिषेक. बोलले की इथपर्यंत आवाज यायचा आणि इथे कोणती व्यक्ती हळू बोलली की राजाला आवाज येतो. इकोसिस्टीम, वास्तुशास्त्र किंवा चाकोरीचा आवाज आता सुद्धा होतो. पण सर काय माहितीये का, इथे लोक आहेत खूप, त्यामुळे का पाहता येत नाही. हा कागद जरी मी पाडला, तुम्ही मातीची काळी बोलली समोरची उंच इमारत नगार कणा. तर याच्यावर नगारे वाजले ना की गडाचे दरवाजे बंद व्हायचे, मग त्याला म्हणतात नगार कणा. आता पुढे आपण समोर असा ना तो राजा दरबार असा, आणि राजा दरबाराकडे जाऊचा प्रवेशद्वार ह्या असा. समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासन असायचा. या बघा तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असा, आता मुख्य ठिकाण असा आणि खूप लांब पण असा. प्रश्न असं पडलो हा की इतक्याला मी जाऊ की नको, पण एवढं इलय मी तर मी जातय. ह्यो असा ना तो होळीचो मांड असा, आणि होळीच्या मांडच्या समोर जा बांधकाम दिसता ती बाजारपेठ असा. ही त्यावेळेची बाजारपेठ असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. गर्दी असा त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, होळीचो मांड. आपण मालिकेत बघला असलेलं की रायगडावर होळी पेटवलेली असताना छत्रपती संभाजी महाराज लहानपणी होळीतना नारळ काढतात. ती घटना ह्याच जागेवरती घडली असलेली असा.
गाईड आमका आज भेटत त्यामुळे प्रॉब्लेम झालो हा. हो गर्दी तुम्ही बघतास कारण ना गाईड ना सगळे बुक झालेले आहेत. आमका एक उशीर झालो त्यामुळे गाईड आमका भेटत. आम्ही मग गाईड हेकाच केलं प्रणय गुरवाक. ह्यो आमचो गाईड असा जी काय माहिती असा ती सांगता. थोडीफार आमका पण माहिती हा ती आम्ही सांगतो. ह्यो एक अकडे गाईड असा अक्षय पवार. गर्दी बघा. सरळ गेला ना हे बाजारपेठ केलं काय टकमक टोका पुढला करूया नंतर टकमक टोका. आपण जातलो असं समोर बाजारपेठेत. बाजारपेठ बद्दल माहिती. बाले किल्ल्याच्या उत्तरेला 2 समांतर रांगांमध्ये बांधलेल्या या वास्तूमध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. उंच जोत्यावर बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष असून भिंतीत दिव्यांसाठी कोनाडे आहेत. तर जाऊया ती बाजारपेठ असा आपण ते जाऊया. बाजारपेठ एका साईडीक असत 21 कक्ष आणि एका साईडीक असत 22 कक्ष. कक्ष म्हणजे आपल्या समजुतीसाठी आपण दुकानं म्हणाया. तर एका साईडीक असत 21 एका साईडीक असत 22. आता ही उंची बघा. तुम्ही म्हणशात मग एवढ्या उंचीवर दुकानं कशी काय. तर अगोदरचे लोक ना घोड्यावर बसून बाजार करायचे आणि त्यामुळेही एवढी उंच असत. आणि ज्यांच्याकडे घोडे नाही आहेत त्यांनी या पायऱ्यांवरनं जाऊन बाजार करायचो दुकानदाराकडे जायचा. ही बाजारपेठ असा. तर हे ना दुकानं लावली जायची. उदाहरणार्थ भाजीपालो वगैरे असा तर तो हे लावलो जायचो आणि त्याची साठवणूक हय आणि दुकानदार वगैरे असायचे ना त्यांची राहायची जागा हय. हय बघा हय दुकानदार असतात त्यांनी राहायचा. हय त्यांचा जो काय माल असतलो तो साठवणूक करून ठेवायची आणि हय समोर त्यांनी दुकान लावायचा. हय समोर असे 3 भाग होते. हय दुकान लावायचा, हय माल साठवणूक करून ठेवायचो आणि या भिंतीच्या पलीकडे त्या दुकानदारां आणि दुकानदाराचा कुटुंब असं त्यांनी ते वास्तव्य करायचा. अशीच या साईडीक जे काय सगळे बाजारपेठ असत त्यांका सगळ्यांका अशीच रचना असा. पाठी 3 रूम आणि समोर जी लाईन असा त्याच्या पण मागे अशीच रचना असा. 3 रूम म्हणजे एका मागोमाग एक असे 3 रूम. समोर दुकान लावायचा त्याच्या पाठीमागे दुकानात लागणारा माल असा तो साठवून ठेवायचो. त्याच्या पाठीमागे त्या दुकानदार आणि दुकानदाराचा कुटुंब यांनी वास्तव्य करायचा. अशी ही रचना असा संपूर्ण बाजारपेठेची. शेवटच्या टोकापर्यंत जाऊचा प्रयत्न करतो आम्ही. थोडासा ऊन पण असा. ओके ठीक आहे जाऊया. परत थोडाच आपल्याक योग भेटत आहे. ह्या तुमका चित्र दिसता खांबावर नागोबाचा. हिची पण एक ना कहाणी असा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी ही बाजारपेठ वसवल्यानी ना त्यावेळी या बाजारपेठेचो एक प्रमुख होतो नागप्पा म्हणून. त्यावेळी त्या नागप्पांची अशी इच्छा होती की या बाजारपेठेक आपला नाव द्यायचा. परंतु त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सहकार्यांनी किंवा जबाबदार व्यक्ती असतील ते त्यांनी विरोध केल्याने तर त्या नागप्पान छत्रपती शिवाजी महाराज यांची परमिशन घेऊन हे नागोबाचा चित्र काढलं ना सापाचा. आणि ह्या एकाच खांबावर असा. मी सांगते तर हे ऐकतात पोरके. मी गाईड नाही अशीच वाचलेली माहिती आहे. तर बाजारपेठ संपतिली. हे बघा आपण इतक्या लांब चलत इलं. शेवटी आता बाजारपेठ संपली. ते काहीतरी बघतात आपण जाऊया बघू. ता बघा ता असा आपल्याला जाऊचा मी नाही येत. अरे आहे ना जाऊचा लय मोठा नाही. आपण विश्रांती केलो ना काय थायनाच ता असा टकमक टोक. मी ते नाही जाऊचं. माझी कॅपॅसिटी खरोखर संपली. हा मी आहे ना ज्याचो फोटो घेतोय किंवा अक्षयान जर व्हिडिओ घेतले तर मग त्यांना घेतलेलो व्हिडिओला आहे. पण हे असा टकमक टोक आहे ना. गुन्हेगार अपराधी जे कोण असतील त्यांना ढकलून द्यायचे खाली. तुम्ही बघू शकता आपण मगाशी ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बाजारपेठ बघलेलो. आणि ही लहानशी खरीखुरी बाजारपेठ हय असा. लहानशी असा पण हय नवीनची बाजारपेठ. थंडा वगैरे भेटता. मागे माणसं बघा. आणि ऑलवेज सपोर्टर असं.
त्याचं आमका नाव माहिती नाही. आणि हे घराचे चौतरे अवशेष असत फक्त होता जेवसाठी. पण हे काय केलेला बघा, भातुकलीचो खेळ असा, त्यामुळे आम्ही जागा बदलतो, जातो तकडे काहीतरी त्यांनी जागा निवडल्यानी. आणि हे सगळे लोक असत ना ते चालले आहेत मंदिरात, पुढे मंदिर असं हे चालले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पण असं ते चालले आहेत. जागा धरून कसली ठरल्यानी या बघा, बेल्यांका जागाच खाय ना. प्रवीण गुरव चपातीचं भव्य आणि दिव्य असं वाटप करताना रायगडावरती आलेले हे वाटसरू, भुकेने व्याकुळ झालेले वाटसरू, आणि त्या वाटसरूंना चपाती आणि तिळकूट देऊन त्यांची भूक शमवताना प्रवीण गुराव. सिद्धेश सावंत यांच्या दिशेने चपाती आणि ह्या घराकडे असला खाल्यानी नसता, आवश्यक सांगितल्यानी असता. आमका दुसरी भाजी होई करतले काय, भूक लागली मरणाची, बरोबर खात. पुढे काय काय बघूच आपल्या. आता तुझ्या आहे ना, फक्त मी तुका मंदिरात दाखवतो दोन ज्ञानेश्वराचा मंदिर, त्याच्यानंतर समाधी, वाघ्याची समाधी, आणि काय तिथे पाण्याची टाकी होती, पोटार होता त्या फोडले इंग्रजांच्या टोपी, त्याच्यामुळे रायगडात पुढे आग लागली, स्फोट बंद दिसतात. आणि पुढे एक मंदिर असा देवीचं म्हणतात, पण तिकडे जाऊ अलाउड नाही. आता देत असतील माहित नाही, म्हणजे खूप लांब आहे. ह्याच्यातली मी फक्त तीनच ह्या बघतोय, मंदिर, समाधी आणि जवळ वाघ्या कुत्र्याची समाधी. तुम्ही काही चकमक टोप्यावर वगैरे जाऊन या. हां, च्या तऱ्हेने आमची पोटपूजा झाल्यावरती आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहोत. मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी च्या दिशेन. समोर असा ना ती सह्याद्री पर्वतरांग असा बघा. ह्या काय अरे प्रणय समोरचा घरांपैकीच घरात रे, इकडे घरा होती, लोकवस्ती होती. ओके 350 ते 500 होती. ह्या दिसतं झेंडे वगैरे, त्याने आम्ही असे फिरा नेलं. आणि एवढा अजून जाऊचा त्या समाधीकडे. समाधी तशी लांबच होती, पण म्हटलं आता इलं इथं जाऊया काय हो करून. मंदिर हा, समाधी हा, वाघ्याची पण समाधी हा, 3 ठिकाणं असत. ते व्हिडिओ करतो. चपला बाहेर काढूची ग बोललोय ना. आज रविवार असा, सहलीची मुला खूप म्हणजे खूप इली आहेत, गर्दी भयंकर. आणि विषय काय झालो असा, आमका शनिवार रविवारचीच गाडी उपलब्ध होणार होती, म्हणून आम्ही रविवार करून इलो. तुम्ही म्हणशात रविवारचे कशाक गेलास, तर आमका रविवारचीच गाडी उपलब्ध होती मित्राची, त्यामुळे आम्ही रविवारी गेलो. मारुतीची मूर्ती असा, त्याका पाया पडतात आणि सगळेजण आतमध्ये प्रवेश करतात. चपला बाहेर काढूची आहेत, आपण काढूया. आम्ही आतमध्ये प्रवेश करतो. बघा मंदिर, जगदीश्वराचा मंदिर. या मंदिर असा, मंदिराचं दर्शन घेऊसाठी लाईन असा, म्हणून आम्ही जाता असो समाधीचं दर्शन घेऊ. हो, आपण समाधीचं दर्शन घेऊक जाता असो, तोपर्यंत ही लाईन कमी होईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं लाडकं कुत्रं होतं वाघ्या, त्याची पण समाधी हय असा. तर आपण त्या समाधींचं दर्शन घेतलं. हय पण गर्दी आहे. हिरोजी इंदुलकर यांची पायरी आणि थंय मुलाही नतमस्तक होता असं. ही असा समाधी. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. गर्दी असा त्यामुळे आपल्या पुढे जाऊक नाही भेटत हा. तरी पण एक मी फोटो काढलाय, दाखवीन तुमका नंतर. आज रविवार असल्यामुळे ना सहल वगैरे असत त्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा लाडका कुत्रा म्हणजे वाघ्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्यावेळी निधन झाला त्या दिवसानंतर काही दिवसांनी या वाघ्या कुत्र्यानं पण आपलो जीव सोडलेल्यान आणि त्याची ही समाधी असा. आणि ह्याच्यावरती ना खूप असे वादविवाद असत त्यामुळे हय ना याचं संरक्षण करूसाठी हय नो एंट्री वगैरे लावलेली आहे. आणि हे पोलीस पण असत. बांधकाम ज्याच्या हाती सोपलं होतं मंदिर असं शिवराजेश्वर मंदिर. तुमका वाटा शकता मी या मध्येच घुसलोय, पण मी मध्येच घुसत नाही. प्रणय पुढे रांगेत उभं होतो. मंदिर शिवराजेश्वर मंदिर. गर्दी असं खूप पडाक होय. चला पाया पडलेले चला पटपट पाया पडा. चला पुढे चला 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 चला. हर 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 महादेव. सावकाश. इथून बाहेर ना बाहेर जाऊचा. उतराव कसो आम्ही तर येत. मंदिराचा दर्शन घेऊन झाला, खूप बरा वाटला. सार्थक झाला किल्ल्याला गडावर. मी खरं म्हणजे ना दमल्यामुळे अर्ध्या वाटण्यात सांगी होतं ह्यांका मागे जाऊया, पण ह्या दोघांनी सांगितल्याने चल इलय. पण त्याचा समाधान झाला आता असं माका वाटतं. बरा झाला. ह्यो एक भुतूर मेन. हा ह्या शिवराजेश्वर मंदिर. तर मंडळीनो आमचं आता किल्लो बघून झालेलो असा आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाक लागलो. ह्यो आमचा शेवटचा स्टॉप होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि त्यांचं लाडको कुत्र वाघ्या कुत्र्याची समाधी आणि मंदिर. आणि त्या सगळ्याकडून आम्ही आता चाललो परतीच्या प्रवासात. ती माणसं दिसतं तेवढा अंतर चलाचा पाया रोपीकडे जाऊ. दारुगोळ्याच्या कोटावर होता. इंग्रजांनी थंय पहिल्यांदा दारू टोपी डागल्याने थंय हात पेटन ती हळूहळू किल्ल्यावर ह्या साईड एक तसंच विषय झालेलो आणि ह्यो किल्लो अक्को जळून गेलो.
आम्ही ठाईना येलं ती समाधी आणि आता आम्ही येलं काय होय नाही इल्लेलं आणि थंय जिने लागतात भरपूर म्हणून जाताना आम्ही ह्यो रस्तो धरलो रोपवेनच जातलं पण हय पायरे ना कमी उंचीचे आहेत आणि तकडेचे पायरे जास्त उंचीचे आहेत म्हणून आम्ही ह्यो रस्तो धरलो दमलंय बसावायच्या ह्याका नेऊया नेशी असं त्याचं आमका नाव माहिती नाही आणि हे घराचे चौतरे अवशेष असत फक्त आम्ही जाताना ह्या रस्त्याने नेलं आणि ह्या रस्त्याने नेल्यावर ना आपल्या किल्ल्याची मागची बाजू किंवा जी आपल्या त्या साईडीन दिसत नाही ती बाजू दिसता तकडेसून जाणं असतं ना तर ते जे मगाशी पायरे आपण चढलो ते भेटणार होते हे ते नाही भेटत हे बघा आकडे पण किल्लो वगैरे सह्याद्री वगैरे तर आम्ही जाऊया आणि आता परतीचा प्रवास चालू होता असा आम्ही चाललो रोपे थोड्याच वेळात येतलो ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी बघू शकताय तुम्ही मुंबई गेलास काय रे हळू झाला तर मंडळींनो मी तुमका या व्हिडिओमधून पूर्णपणे रायगड दाखवूक नाही असं त्याचा कारण म्हणजे माझ्यावर असणारी मर्यादा ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती 99% खरी आहे पूर्ण माहिती हवी असा तर आप्पा परब नावाचे ज्येष्ठ इतिहासकार असत वय वर्ष त्यांचं 80 असा त्यांचे ना यूट्यूबवर 5 व्हिडिओ अवेलेबल असत पूर्ण रायगडा संबंधी ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघलास त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार